नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। कापूस पिकावर जर काळ्या मावाचा अधिक प्रादुर्भाव जर झालेला असेल आणि कापूस पिकाचे पाने जर कोकडा होत असतील तर तुम्ही अनेक प्रकारची फवारणी करून पण तुम्हाला जर रिझल्ट हा दिसून येत नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर या व्हिडिओप्रमाणे जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला 100% रिझल्ट हा दिसून येईल। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी मित्रांनो, बघूया आपण थोडक्यात की काळ्या मावाचा अधिक प्रादुर्भाव असल्यामुळे आपण कोणत्या प्रकारे नियोजन करायला हवे जेणेकरून आपल्याला 100% रिझल्ट हा दिसून येईल। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न शेती ॲप डाउनलोड करू शकता। अमृत पॅटर्न शेती ॲपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे, अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत। लाखो शेतकरी अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून ॲपमधून माहिती मिळवून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवून फायदा घेत आहे। तर तुम्ही देखील या ॲपमधून चांगल्या प्रकारे लाभ घेऊ शकता। तर अमृत पॅटर्न शेती ॲप प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करायला नक्कीच विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, सतत चालणाऱ्या पावसामुळे तुमच्या शेतात जर काळ्या मावाचा जर अधिक प्रादुर्भाव असेल किंवा तुमच्या कापूस पिकाचे पानं कोकडा होत असतील आणि तुम्ही कोणतेही फवारणी नियोजन करून देखील तुम्हाला जर चांगल्या प्रकारे रिझल्ट हा दिसत नसेल, काळ्या मावाचा जो प्रादुर्भाव तो कमी होत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे हा रिझल्ट दिसून येईल। तर शेतकरी मित्रांनो, काळ्या मावाचा जर प्रादुर्भाव असेल तर सुप्रीम हे तुम्हाला 40 ml घ्यायचं आहे। तसंच ॲशिपेट 75% हे तुम्हाला 30 ग्रॅम घ्यायचं आहे। तसंच मोनोक्रोटोफास 36% हे तुम्हाला 40 ml घ्यायचं आहे। आणि तुमच्या शेतात जर पांढऱ्या माशीचा जर प्रादुर्भाव आढळून येत असेल तर तुम्हाला ॲसिटामाप्राइड हे 10 ग्रॅम घ्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे सगळे औषधी घ्यायचे आहे आणि हे सर्व औषधीचं प्रमाण तुम्हाला 15 ते 20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे। आणि पंपामध्ये सर्वात शेवटी तुम्हाला 100 ग्रॅम युरिया ॲड करायचे आहे। त्याच्यामुळे सतत चालणाऱ्या पावसामुळे तुमचा फवारणीचा रिझल्ट हा दिसून येईल। म्हणजे स्टिकरचं काम युरिया करतो। युरिया हा अंतरप्रवाही असतो आणि फवारणी केल्यानंतर जर पाऊस पण आला तर तुम्हाला फवारणीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे मिळेल आणि जे कापूस पिकाचे जे पान आहे ते लवचिक नरम राहायला म्हणजे युरिया हा मदत करेल। त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीची फवारणी ही करायची आहे। आणि फवारणी करत असताना तुम्हाला पाण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट हा चांगल्या प्रकारे दिसून येईल। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये नियोजन सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल। तसेच शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देते। त्यासाठी चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।